नमस्कार, एस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। विश्वास ठेवायचा तर कुणावर ठेवायचा? मामानेच अल्पवयीन भाचीवर जबरदस्तीने अत्याचार केला आणि 4 महिन्याच्या गरोदर भाचीने पोलीस स्टेशन गाठले। करकम पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या। काल या खटल्याचा निकाल लागला असून आरोपीला न्यायालयाने 20 वर्षाची कडक सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे। मामा भाचीच्या नात्याला काळेमा फासल्याची घटना करकमच्या खरातवाडी येथे घडली होती। ही घटना एप्रिल 2022 मध्ये घडली होती। घरातील सगळे सदस्य शेतातील कामासाठी शेतात गेले होते। घरात अल्पवयीन भाची एकटीच होती। ही बाब मामा रामचंद्र याला माहीत असल्याने तो घरात आला आणि दाराची कडी लावली। कडी लावून त्याने नात्याने भाची असणाऱ्या अल्पवयीन पीडितेवर जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले। या घटनेनंतर ही पीडित मुलगी 4 महिन्याची गरोदर राहिली। त्यावेळी घरातील लोकांनी याची माहिती घेतली असता हे कृत्य चुलत मामा रामचंद्रने केल्याचं समजलं। त्यावेळी गावातील प्रतिष्ठित लोकांचे मार्गदर्शन घेऊन पीडितेच्या आईवडिलांनी करकम पोलीस स्टेशन गाठले, जिथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तारू साहेब होते। त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत योग्य तपास करून आरोपीला बेड्या ठोकल्या आणि पंढरपुरातील जिल्हा सत्र न्यायालयात खटला सुरू झाला, जिथे न्यायमूर्ती एस.बी. देसाई हे होते। त्यांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्या, ज्यामध्ये सरकारी वकील ॲडव्होकेट श्रीमती किरण बेंडभर यांनी 15 साक्षीदार तपासत संपूर्ण परिस्थिती न्यायालयासमोर मांडली, ज्यामध्ये एखाद्याचा खून होणे आणि एखाद्या महिलेवर अत्याचार करून तिच्या मनाचा खून करणे हे एकसारखेच असून समाजात अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असून त्यावर आळा बसवण्यासाठी आरोपीला कडक शिक्षा होणे गरजेचे असल्याचे मानले। ही ऐकून न्यायमूर्ती एस.बी. देसाई यांनी आरोपीला 20 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, 50,000 रुपये दंड तसेच 2,02,000 रुपये पीडितेला देण्याचे आदेश देखील दिले आहेत। त्यामुळे या निकालाचा चांगला मेसेज समाजात जाईल आणि अत्याचाराला आळा बसेल अशी भावना व्यक्त केली आहे। सरकारी वकील म्हणून श्रीमती किरण बेंडभर तर आरोपीकडून ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी काम पाहिले।